हायड्रेशन डझंट नीड लक्झरी, इट जस्ट नीड अ राईट इन्ग्रेडियंट. तर आज आपण बोलणार आहोत ग्लिसरीन विषयी, जे खूप अंडररेटेड इन्ग्रेडियंट आहे पण खूप पॉवरफुल इन्ग्रेडियंट सुद्धा आहे. तर हायड्रेशनसाठी तुम्ही ग्लिसरीनचा वापर सुद्धा करू शकता. ग्लिसरीन हे सगळ्यात मोठं एक ह्युमेक्टंट इन्ग्रेडियंट आहे. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये अशी ताकद आहे की हवेतलं सुद्धा जे मॉइश्चर असतं ते खेचून घेतं आणि आपल्या स्किनच्या आतमध्ये ते पुल करतं. म्हणजे मॉइश्चर लेवल इन्क्रीज करायला हेल्प करतं, हायड्रेशन लेवल इन्क्रीज करायला हेल्प करतं. त्याचबरोबर ग्लिसरीन हे खूप जास्त प्रॉडक्ट्स मध्ये युज केलं जातं. फॉर एक्झाम्पल क्लेन्झर असेल, टोनर असेल, मॉइश्चरायझर, सिरम्स, मसाज क्रीम्स, पॅक, खूप सगळ्या गोष्टींमध्ये ग्लिसरीन हे ऍड केलं जातं किंवा ग्लिसरीन हे ऑलरेडी असतं. जसं मी सांगितलं की तुम्ही ते तुमच्या डेली रुटीन मध्ये ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल की तुमच्या ते स्किनचं जे हायड्रेशन असतं तर ते इम्प्रूव्ह करायला हेल्प करतं. त्याचबरोबर जे स्किन इरिटेट होते, रेडनेस येतो, बऱ्याच वेळा विंटर, आता जसं विंटर सीझन चालू आहे तर बऱ्याच वेळा स्किनला खूप खाज येते, तर ती खाज सुद्धा रिड्यूस करायचं काम ग्लिसरीन हे खूप उत्तम पद्धतीने करतं. स्किनला जो फ्लेकीनेस असेल तर तोही तुमच्या स्किनचा रिड्यूस करायचं काम ग्लिसरीन हे उत्तम पद्धतीने करतं. आणि त्याचबरोबर आता आपण बघूया की कुठल्या स्किन टाईपला तुम्ही ग्लिसरीन वापरू शकता. तर ग्लिसरीन हे तुम्ही ऑइली, ऍक्ने प्रोन स्किन, डल, ड्राय, डिहायड्रेटेड स्किन या सगळ्या पद्धतीच्या स्किनवरती ग्लिसरीन वापरू शकता. इव्हन तुम्ही बेबी स्किनला सुद्धा ग्लिसरीन वापरू शकता, कारण ते सगळ्यात प्युअरेस्ट फॉर्म आहे, खूप ओल्डेस्ट इन्ग्रेडियंट आहे, जो खूप अंडररेटेड आहे, पण त्याचा यूज आणि बेनिफिट हा खूप सुंदर आहे. नॅचरल असतं ग्लिसरीन हे, त्यासाठी तुम्ही अगदी बेबी स्किन पासून सुद्धा ग्लिसरीनचा यूज करू शकता. ग्लिसरीनचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे काय, तर ते खूप छान हायड्रेशन द्यायचं काम करतं, स्किनचं बॅरियर इम्प्रूव्ह करायचं काम करतं. जसं आपण मागच्याही व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे, हायलोरॉनिक ऍसिड बद्दल आपण माहिती घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण सिरमाइड्स बद्दलची सुद्धा माहिती घेतलेली आहे. आणि त्याच पद्धतीचं जे स्किन बॅरियर स्मूथ, सपल आणि सॉफ्ट करायचं काम करतं, त्याचबरोबर प्रिव्हेंट करायचं काम करतं, ते ग्लिसरीन सुद्धा काम करतं. तर ग्लिसरीन हे तुम्ही जसं डेली रुटीन मध्येही वापरू शकता. तुमचे जे काही होम केअरचे प्रोडक्ट्स असतील त्याच्यामध्येही तुम्ही ग्लिसरीनचा प्रोडक्ट ऍड करू शकता. आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे हायड्रेशन हिरोजची सिरीज बघत आहोत त्याच्यामधला पुढचा इन्ग्रेडियंट असणार आहे आपला युरिया.